कबुतरांना दाणे खाऊ घालणं हा सनातन धर्म। कबूतरखाने बंद करण्यासंदर्भात सरकारशी चर्चा करणार शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींचं वक्तव्य। हिंदी ही आधीपासून राज्यभाषा म्हणून घोषित। हिंदीनंतर साधारण 10 ते 11 वर्षांनी मराठी ही राज्यभाषा म्हणून घोषित झाली। शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचं वक्तव्य। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा नियोजित दौरा रद्द झाल्याची सूत्रांची माहिती। अजित पवार मुंबईत नसल्याने ही भेट रद्द झाल्याची माहिती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित तरुण भारत या वृत्तपत्राने उपटले वादग्रस्त मंत्री आणि आमदारांचे कान। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, गोपीचंद पडळकर, संजय गायकवाड यांच्या बेजबाबदार वर्तनावर कठोर टीका। शिंदेंच्या नगरविकास खात्याकडे फडणवीसांची नजर। मोठ्या निधीसाठी लागणार फडणवीसांची मंजुरी, सूत्रांची माहिती। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सावली डान्स बारवरील केलेल्या आरोपानंतर सावली बारची सत्यतेची अंजली खरं तर दमानियांकडून पाहणी। गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, केली मागणी। पालिकेचा कचरा उचलण्याच्या टेंडरमध्ये 6 ते 6.5 हजार कोटी रुपयांचा घोटाळा। संदीप देशपांडेंचा आरोप। हनी ट्रॅप प्रकरणाची नाशिकमध्ये चर्चा। हनी ट्रॅप मधील मान्यवरांचे नाव ऐकण्यास नाशिककर उत्सुक, अशा आशयाचं नाशकात बॅनर। पुण्यातील गुडलक कॅफे अडचणीत। काचेच्या तुकड्यानंतर आता बुर्जीमध्येही सापडलं झुरळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।